संध्याकाळची वेळ होती. साधारणतः 6 वाजले होते. प्रत्येक जण घरी जाण्यासाठी घाई करत होता. रस्त्यावरती प्रचंड ट्रॅफिक होतं. कोणी वन वे तोडत होतं, कोणी लेन तोडत होतं, कोणी भरधाव गाडी चालवत होतं, तर कोणी फुटपाथवरती गाडी घालत होतं. हे सगळं करत असताना एका माणसाने फुटपाथवर गाडी घातली आणि तो स्लीप झाला आणि तो जागेवरच पडला. पाठीमागून येणारा भरधाव ट्रक त्याच्या हातावरून गेला. तो अक्षरशः किंचाळत होता. वेदना असह्य होत्या. थोड्याच वेळात गर्दी जमा झाली. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. त्याच्या वेदना त्यालाही सहन नव्हत्या होत आणि दुसऱ्यांना देखील सहन नव्हत्या होत. प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात कोणीतरी अँब्युलन्स बोलवली. अँब्युलन्स आली आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेली. थोड्याच वेळात त्याचे म्हातारे आई वडील, त्याची लहान मुलं आणि बायको देखील हॉस्पिटलला पोहोचली. जेव्हा त्याच्या मुलांनी त्याला पाहिले, तो प्रसंग अतिशय वेदना देणारा होता. त्याचा मुलगा किंचाळला, बाबा बाबा. काही वेळाने लक्षात आले, तो घरचा एकमेव कमावता मेंबर होता. आई वडील म्हातारे, बायको हाऊसवाईफ, मुले शाळेला जातात. आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता, तो म्हणजे त्याचा हात ठीक करण्याचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा. कारण घरातील कुटुंबाच्या मेंबरचा कमावता हातच नष्ट झाला होता. मित्रांनो, मला सांगा, इतकी घाई कशासाठी? का आपण वनवेतून गाड्या चालवतो? का लेन ब्रेक करतो? का भरधाव गाड्या चालवतो? 5 मिनिटे उशीर झाला तर काय होणार आहे? उशिरा पोहोचू, पण घरी पोहोचू तरी.